विमल, अगं या कार्टीनं काय करून, अगं या कार्टीनं गावात तोंड काढायला जागा ठेवलेली. काल रातच्याला कामावून येत होतो, पारावर गावकरी बसले होते. मला पाहून गुपचूप हसले. माझी पाठ वळताच आपल्या पोरीचा विषय घेतला. एक जण म्हणतो, लाडाची पोर होती, गेली ना हातावर तुऱ्या देऊन. आणि इतकं वंगाळ बोलत होते. आता काय सांगू तुला विमल, तर काय सांगू काय नको तर तेच कळत नाहीये. अहो तुम्हाला काय सांगावं, बाया मला वावरात झाडून पाडून बोलत होत्या. अहो ती सुमन आत्याची सून ती इतकी हलकटासारखी बोलत होती. तिला फक्त लोकांच्या कुटाळ कशा काढायच्या राहतात तेवढंच माहिती असतं. जसं काही तिने सगळ्या गावाचं कॉन्ट्रॅक्टच घेऊन ठेवलंय. याची इज्जत काढ, त्याची इज्जत काढ. आता आपल्या पोरीच काय हो, आपल्या पोरीने शेण खाल्लं. आता कोणाला काय बोलावं, लोकांच्या तोंडावर बोट ठेवता येत नाही ना. 2 दिवसाच्या प्रेमासाठी आई बापाला विसरली अवदासा. विमल, इमले कुठं मेली काय माहिती, कुठं उलटली. ए इमल, आले आले. काय वाटत्या चपात्या करत होती. ए माझ्यावर उपकार नाही करत तू, भाकरी करते तर. ती कार्टी कुठं गेली बघ, सकाळची दिसत नाही. असं नाही इथंच खेळत. चू, ए चू, कुठे गेली हो. रग्या रग्या, तुला म्हणलं ते ना कार्टी झालं मला घालू नको. गेला होता देवाकडं नवस मागायला, पोरगी होऊ दे म्हणून. झाली ना पोरगी तुला, हिंडू राहिली गाव कोळपत पोरगी. आता बघ निस्तारत बस. अगं येईल ग, इथंच खेळत असेल कुठं. राधे राधे, आपल्या खानदानाचं नाव बदनाम नाही झालं म्हणजे बरं होईल. देवा पांडुरंगा तूच बघ रे परमेश्वरा, तुझ्याच हातात रे देवा देवा देवा. बाबा. अरे शिव बाळा, आलीस का तू. कुठे गेली होती खेळायला. अरे बाळा काळजी लागते ना रे. आणि तुला माहिती ना आजी पण त्रास देते तुझ्या आईला. बाबा मी हुशार आहे ना, मग मला सांगा मी कशी त्रास देऊ तुम्हाला. बाबा मी तुम्हाला त्रास होईल ना असे कधीच वागणार नाही. हो बाळा मला माहिती आहे, पण आता तू लहान नाही राहिली. यंदाच्या वर्षी तुला कॉलेजला जायचं आहे ना, आणि कॉलेज लांब आहे, मोठं कॉलेज आहे. बाबा माझ्या सर्व मैत्रिणींना कॉलेजला ऍडमिशन घेतलं, फक्त माझंच बाकी आहे ना. मला पण जायचं आहे कॉलेजला, घ्याल ना ऍडमिशन माझं. मग हो बाळा, आपल्याला ऍडमिशन घ्यायचंय. उद्या मी ना तालुक्याच्या गावाला जातो आणि पैशाचा बंदोबस्त करणार आहे. मग आपण तालुक्याच्या मोठ्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय. मग काय आमच्या शिवबाईला नवीन मैत्रिणी, नवीन कॉलेज, नवीन ड्रेस. हो ना बाळा. काय करते होय घरात, ताईच्या हाताखाली काय काम धंदा कर. गाव कोळपत हिंडते.
अहो अर्धगत पण तुम्ही मागच ठेवलं. हा बघा बरं, जरा नीटगत पण काढा. या माग माग या माग या माग. हे बा हे इथलं काढून घ्या थोडं. हे बा हा टाप होता असंच राहिला. विमान हात उचल बाई. तूच जशी काही बैलगाडी चालवती अशी निंदू राहिली. हा आवर हात उचल. उचल पटापट हात. बाईसाहेब, थोडं बोलायचं होतं. अगं कामाचं सोडून काय महत्वाचं असेल आपल्यासाठी? काय बोलायचंय? बोल आता. आलेच मागत. काय काम आहे? थोडी पैशाची अडचण होती हो. मी म्हणले काय एवढं अर्जंट काम आहे? हेच 10-20 हजाराची मदत झाली असती तर बरं झालं असतं तुमच्याकडून. 10-20 हजार? आणि तुला हे सोयाबीन पाहिलं का? सोयाबीन हे एवढं वावरभर तेवढं विकून मला 20 हजार यायचे नाही. आणि तू म्हणते मला 20 हजार द्या. अगं मागायच्या वेळेस तरी थोडं काहीतरी जनाची नाही तर मनाची तर वाटली पाहिजे का नाही? आणि काला लागा तेव्हा तुला 20 हजार रुपये? माझी चिव आहे ना, ती 10वी पास झाली. आता यंदाच्या वर्षी कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय. ऍडमिशन? आणि काला पाहिजे तिला ऍडमिशन? आणि काला ते शिकावा? तिला म्हणा उद्यापासून वावरात ये. तिला पण 200 रुपये हजेरी देईल मी. आई बापाला मदत कर म्हणा. म्हणजे आई बापा आपल्या दुसऱ्याकडे भिका मागायचे नाही. तेवढी तरी तुझ्यावर यायची नाही. अगं काय आहे? हा उठलं सुटलं का कोणाकडे हात पुढं करावा? आणि आम्हाला 2 हजार देता का? आम्हाला 4 हजार देता का? जरा आपली लायकी पाहून वागावा. हा आता आहे ना, गपचिप काम कर. आणि मला पुढे जाताना ना माग बोलवा जाऊ नको. कर गप काम. काय डोक्याला ताण आहे बाई? मला मिळत ते अशाच कशा सगळे मिळत्या? ताई साहेब दिली ती थोडीशी मदत. ओ काका, तुम्ही तुमचं बघा बरं. काय रिकामे उद्योग तुम्हाला तरी येत्या? तिच्या भोळ्या तोंडाकडे जाऊ नका. अहो काय आहे? काय हो, काय झालं? गेले तर तुम्ही आज तालुक्याला? काय झालं? पैशाचा जुगाड झाला का नाही कुठे? काही जुगाड झाला नाही बघ. दिवसभर पळापळ झाली, पण कुठंच काही पैशाचा काही बंदोबस्त होईना. पोरीचे ऍडमिशन घ्यायचंय, पण काय करावं काहीच कळत नाही. आओ, इथवर शिकवलं ना आपण पोरीला. अशी हार नाही मानू. आपण चटणी भाकर खाऊ, पण पोरीला चांगलं शिकू. अगं शिक्षण काही आता सोपं नाही राहिलंय. महाग झाले, खूप महाग. त्याच्यात शहरातल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं म्हणजे ते लोक डोनेशन का फिनेशन काय म्हणतात ते पैसा घेण्यासाठी आग वाचून बसलात. आज मी काही जणांकडे पैसा मागितला. कोणी बोलतो देतो, कोणी म्हणतो नाही बोलतो, काही कळना. कामावर गेलो उचल मागण्याकरता, ते बोलले की तू आधीच पैसा घेतलेला आहे. आता आईच्या आजारपणामध्ये आपण पैसा घेतला होता, त्याचीच आपण त्यांना भरपाई दिली नाही, तर ते दुसरी उचल कशी देईल बरं? काही खरं नाही. माझं तर डोसकच काम करत नाही. तुम्ही लय विचार करू नका. एक काम करा, माझ्या गळ्यातलं डोरलं घ्या आणि ते सोनाराकडं गाण ठेवा. जर लईच पैसे कमी पडले तर ते मोडूनच टाका, पण आपल्या चिवचं ऍडमिशन करूनच टाका. तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं. अगं इमल, मला नाही वाटत त्याच्याने बी काही होईल. एक काम करतो, माझी गाडी ना ती बी विकून टाकतो. बघू काय होतं. झालं तर ठीक आहे, नाही का आपण बघू पुढं बघू काय करायचं ते. हो सौम्य रघु कुठे चाललाय बघ. अरे रघु इकडे कुठे चालला एवढा विचारात? सोमनाथ भाऊ तुम्ही? हा काही नाही हो, ती गाडी विकायची आहे. का? ते दिदी आहे ना चिव, हा हा तिचं तालुक्याला ऍडमिशन करायचं आहे. आणि तालुक्याच्या कॉलेजला? हो. आणि सोमनाथ भाऊ तुम्हाला माहिती आहे तिथे ऍडमिशनला खर्च किती लागतो? हो खर्च तर येतो यार. सोमनाथ भाऊ, तुमच्या कोणी आहे का ओळखीचं? ओळखीचा यार आपला तो दिलीप आहे ना गॅरेजवाला.
दिलीप, अरे हा दिलीपचा नंबर होता यार माझ्याकडे. दिलीप गॅरेजवाला ना? हा आहे का? नंबर आहे ना माझ्याजवळ. द्या बरं नंबर त्याचा. घ्या 9104 हं? 00 हं? 6405. हॅलो, अरे दिलीप कुठे आहे? हा गॅरेजला आहे का तू? अरे काम होतं तुझ्याकडं. बरं आलो मी, गॅरेजवर आलो. बरं बरं हो. चला चल, गॅरेजला जावं लागेल आपल्याला. चला. अरे दिलीप, काय करतोय? बोल ना. काय रे? बस. मस्त, बोल ना. अरे हा आहे ना, माझा लय जवळचा मित्र आहे. हा, त्याला आहे ना थोडी पैशाची गरज आहे. त्याला आहे ना गाडी द्यायची. तर बघ कितीपर्यंत घेतो काय. कोणतं मॉडेल आहे होंडा? अरे पण हे मॉडेल तर लय जुनं आहे रे. गाडी चांगली आहे. अरे ती गाडी चांगली आहे पण ती जीवाला महाग आहे माझ्या. गाडी तर बघ कशी आहे ये. अरे ते पाहिल्या गॅरेज वाले तर डोळे रे बाबा. गाडी पाहिल्या पाहिजे, गाडी तर 5 सांगणार. तुमचा आकडा सांगा. माझा आकडा काय सांगणार आहे मी आता? ते मला 2-3 फोटो काढतो आणि मी पाठवतो लोकांना. आकडा तरी मी सांगतो तुला अंदाजी 5 ते 7 हजाराच्या वरती आकडा जाणार नाही. कसं करतो? अहो, माझ्या पोरीचं ऍडमिशन आहे कॉलेजला. तिला तालुक्याच्या कॉलेजला ऍडमिशन करायचं आहे. तर ते ऍडमिशनचं मला नको सांगू बाबा. मी माझ्या गाडीचं सांगतो. तुला विकायची तरी नाही तर पुढचं गॅरेज. भाऊ तुम्ही बघा ना, पण थोडंफार कमी जास्त करून. त्याला काही अडचण आहे. आकडा सांगू का मी? तुमच्या दोघांचा झाडा 8,000 ला फायनल करतो. वाकडा घ्यायचं तो. काय ते पत्रात काढून घे. परत एवढी रक्कम तुला कोणी देणार नाही. आपण परत घेऊ गाडी. समजा खरं जे आहे, आहे ते माझ्या घे. पोरीचं ऍडमिशन करायचं आहे. सगळं खरं आहे तुझं, पण आता एवढी मोठी रक्कम पण तुला कोणी देणार नाही ना वेळेवर. आज जर गाडी विकली नाही तर पोरीचं वर्ष वाया जाईल. अशा गाड्या मी लय घेईन, पण पोरीचं वर्ष वाया गेलं तर परत येणार नाही. असं करतो, गाडीच विकून टाकतो. विचार कर, सांगू का त्यांना? ठीक आहे, मला मान्य आहे. ठीक आहे. ओके, 8,000 फायनल. चला उठा आता. आपण आपलं बाड बिस्तर घ्या आता. एक गाव काय आपल्याला जगू देणार नाही आता. जाऊ, आपले पाय नेतील तिकडे जाऊ. आपलं नशीब घेऊन जाईल. तसंही इमल आपल्याला या गावाने वाळीत टाकलेले. इथं आपलं कोण नाही राहणार. हे पूर्ण गाव आपल्याला आहे ना कावळ्यासारखं टोचा मारत राहील. आपण आपलं दुसऱ्या गावाला जाऊ, नव्याने काहीतरी करू. हां, मी मोलमजुरी करू, सगळं करू आपण. हां,
रखरखत्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. झालं बरबाद जरी बसला गाव उरी, कलेची आग सार जळून बी जाईना. अडला घास असा का वनवास असा, पण योध्यास अजून बी माग राहीना. फिरला त्यो वासा घर फिरलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. रखरखत्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. झालं बरबाद जरी बसला घाव उरी, कलेची आग सार जाळून बी जाईना. अडला घास असा का वनवास असा, पण योध्यास अजून बी माग राहीना. फिरला त्यो असा घर फिरलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. रखरखत्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही.